नागपूरमध्ये जीबीएसचा दुसरा बळी गेलेला आहे। 8 वर्षीय मुलाचा जीबीएस आजाराने मृत्यू झाल्याचं समजतंय। महत्त्वाची अपडेट सध्या आपण पाहतोय। कालच खरं तर नागपूरमध्ये जीबीएसचा पहिला बळी गेलेला होता आणि आज हा दुसरा बळी गेल्याचं सध्या समजतंय। 8 वर्षीय मुलाला जीबीएसची लागण झालेली होती, मात्र त्याचा या आजाराने मृत्यू झाल्याचं सध्या समजतंय। धक्कादायक अशी बातमी म्हणावी लागेल। नागपूरमध्ये जीबीएस आजाराचा हा दुसरा बळी गेलेला आहे। सातत्याने खरं तर जीबीएस आजाराचे रुग्ण वाढताना बघायला मिळतात। अनेक रुग्णांना डिस्चार्ज सुद्धा मिळतोय, मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार 8 वर्षीय मुलाला जीबीएस आजाराची लागण झालेली होती, त्याचा मृत्यू झाला। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मंगेश मोहिते सध्या आपल्या सोबत आहेत। मंगेश, काल खरं तर एका रुग्णाचा मृत्यू झालेला होता नागपूरमधल्या, आणि आता दुसऱ्या रुग्णाचा हा मृत्यू झाल्याचं समजतंय। नक्कीच जीबीएस 8 वर्षीय मुलाचा मृत्यू 10 फरवरीला शासकीय मेडिकल मध्ये झाल्याची माहिती पुढे येत आहे। शुक्रवारी एका 45 वर्षाचा जीबीएस रुग्णाचा शासकीय मेडिकलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला होता। आतापर्यंत एकूण 10 रुग्णांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे। यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आले। सध्या जीबीएसचे 3 रुग्ण मेडिकलच्या अतिदक्षता विभागात भरती आहे। यात एक 7.5 वर्षाची मुलगी आहे, तर 48 वर्षीय पुरुष, तर मध्य प्रदेशातील शहडोल येथील एक 32 वर्षाचा पुरुषाचा समावेश आहे। तर 10 फरवरीला जीबीएस मुळे एक 8 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे। नक्कीच मंगेश, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।